महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी 2023 परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. शहरातील सुपुत्र प्रथमेश रमेश शिंदे यांनी राज्यात द्वितीय क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले आहे. सन 2017 मध्ये कायद्याची पदवी पूर्ण करताना प्रथमेश यांनी सोलापूर विद्यापीठातून सुवर्ण पदक पटकावले. त्यानंतर LLM पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत पहिल्याच प्रयत्नात विधी विषयातील सेट परीक्षा उत्तीर्ण केली. यासोबतच समाजकार्य विषयातही त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. वकिली व्यवसायासोबत दयानंद विधी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत त्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले. वकिली करताना सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याची प्रेरणा मिळाल्याने न्यायाधीश होण्याचे स्वप्न त्यांनी जोपासले. तिसऱ्यांदा मुलाखतीपर्यंत पोहोचत अखेर त्यांनी हे यश मिळवले. यापूर्वी एकदा वेटिंग लिस्टमध्येही नाव आले होते, मात्र खचून न जाता त्यांनी अभ्यास सुरू ठेवला. निकालात नाव पाहणे आनंदाचा क्षण होता, पण राज्यात दुसरा क्रमांक मिळणे हा सुखद धक्का होता, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे प्रथमेश यांच्या पत्नी मोनाली प्रथमेश शिंदे या देखील 2021 मध्ये याच परीक्षेत यशस्वी होऊन सध्या न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे न्यायाधीश दाम्पत्य म्हणून या कुटुंबाची विशेष ओळख निर्माण झाली आहे. या यशाचे श्रेय त्यांनी आई वडील, भाऊ बहीण, पत्नी मोनाली तसेच मार्गदर्शक गणेश पवार आणि ॲडव्होकेट गणेश शिरसाट यांना दिले आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.